लोगों ने तय किया 2024 का अमरावती जिले का खासदार। नमस्कार, मी गणेश साखरे, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आपण आपल्या मातीचे चॅनल याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका। आज आपला विषय आहे अमरावती जिल्हा। 2019 पर्यंत हा जिल्हा सुसंस्कृत म्हणून जगाच्या पटलावर होता। या जिल्ह्यात पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख ज्यांनी अकोला पिकिवी काढली आणि शिवाजी शिष्य संस्था अशा नामांकित संस्थाकडून यांचा नावलौकिक भारतासनी जगात नेला। त्यानंतर महामहिम राज्यपाल रासू गवई थोरात, त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असे महान विभूती, तसेच गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सारखे संत या अमरावती जिल्ह्याने लोकांपर्यंत पोहोचवले। पण या अमरावती जिल्ह्याची संस्कृती तिला डॅमेज करण्याचे पहिले काम केले ते नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यांनी। अमरावती जिल्ह्यात त्यांनी शरद पवार यांचं सपोर्ट घेऊन काँग्रेसला चिवत्या बोलून त्या खासदार झाल्या आणि काही काळातच त्यांनी बीजेपीला सपोर्ट करून या सर्वांना त्यांनी वाड्यावर सोडलं। प्रामुख्याने त्यांनी मॉमेडियन आणि बौद्ध समाजाचे वोट घेऊन आनंदराव अडसुळाच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या समोर त्या उभ्या ठाकल्या आणि भाबल्या लोकांनी त्यांना आपला कैवारी म्हणून त्यांना निवडून दिलं। पण त्यांनी सरळपेक्षाही रंग बदलवला आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला अशा दोन जातींना, मॉमेडियन आणि बुद्ध या जातींना त्यांनी धोका देऊन सरळ त्यांनी हिंदुत्व स्वीकारलं। आणि हिंदुत्व स्वीकारताना हनुमान चालीसे जे उद्धव साहेबांच्या घरासमोर वाचण्याचे नेरे प्रयत्न करून 14 दिवस ते जेलमध्ये सुद्धा राहिला। अशा ह्या लोकांमुळे हा अमरावती जिल्हा बदनाम झाला। आता त्या डबल स्वप्न पाहतात अमरावती जिल्ह्याच्या खासदार बनण्याचं, पण आज त्यांच्याजवळून मॉमेडियन आणि बौद्ध समाज हा पार तुटलेला आहे। दुसरी गोष्ट, त्या बीजेपीचे आम्ही हमखास तिकीट आणू असं त्यांना जरी वाटत असेल, पण बीजेपीतल्या ज्या लोकल अमरावती जिल्ह्यातल्या नेत्यांना त्यांनी एवढं परेशान करून टाकलेलं आहे की आज फडणवीसच्या भरोश्यावर त्या सर्व कार्यक्रम उद्घाटन, मग ते काँग्रेसचं असो, बीजेपीचे असो, कोणाचे असो, त्या स्वतः खासदार म्हणून करतात। पोलीस प्रोटेक्शन त्या दोघांना असल्यामुळे आज सामान्य माणसात त्यांची दहशत आहे। बावनकुळे म्हणतो की खासदारकीचे तिकीट हे बीजेपी कडून नवीन राणाला मिळण्यात येईल, पण एका महिन्यात दोन तलवारी राहू कशा शकतात? कारण शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता, तिथे 2 वेळ अडसून निवडून आलेले होते। आनंदराव अडसूळ हे बळवंतराव वानखडेच्या विरोधात कुठं दूरपर्यंत त्यांची फाईट होणार नाही। बीजेपीने कितीही त्यांच्या मागे ताकद उभी केली तरी आता 2 मध्ये आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यामध्ये जेव्हा आपण फरक पडतो, तेव्हा नवनीत राणाला जे बीजेपीतले लोक आहेत स्थानिक ते त्यांना विरोध जातील। बीजेपीने कितीही त्यांच्यावर फोर्स टाकले की नाही नवनीत राणालाच आपल्याला निवडून आणावं लागेल, तरी ते त्यांना सपोर्ट करतील नाहीत हे प्रामुख्याने तुषार भारती यांच्या बोलण्यावरून लक्ष देतोय। त्यानंतर पोटे हे सुद्धा त्यांना दुरुस्त करतील। हे सर्व प्रकरण जो वाचाळवीरपणा हा नवनीत राणाला याचे परिणाम भोगावे लागतील। मग इथे खासदारकी म्हणून तुल्यबळ लढत कोणात होईल? नवनीत राणा हे अपक्ष 100% उभे राहणार आहेत, त्यामुळे त्याचं नुकसान आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ यांना होईल। पण नवनीत राणाला जर बीजेपीची तिकीट घेतली तर आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांची येथे एवढी ताकद नाहीये, म्हणजे शिंदे गटाची इथे एवढी ताकद नाहीये की ते कुठे स्क्रीनवरही राहत नाहीत। फार त्यांना आवश्यकता राहील ते बीजेपीचीच। मोदीच्या नावावर मागच्या वेळेस ते निवडून आले, पण यावेळेस ते अपक्ष जरी राहिले, शिवसेनेचे तिकीट जरी आले, त्यांचं खरं काही राहणार नाही। आणि मला असं वाटतं की शिंदे
एवढे कमकुवत विचारायचं नाही. त्यांनी इथली परिस्थिती काय आहे हे सर्व ते चाणाक्षपणे ऑब्झर्व करतील, तेव्हाच ते आनंदराव अडसूळ यांना तिकीट देतील. बीजेपीने सपोर्ट दिला तर ते कमीत कमी सेकंड नंबरवर ते राहतील. निवडून येणं आनंदराव अडसूळसाठी फार कठीण गोष्ट आहे. पण इथले दोन दावेदार आहेत निवडून यायच्या बाबतीत, कारण हिंदुत्ववादी संघटना ह्या सर्व नवनीत राणा यांना सपोर्ट करतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांना जो अनुभव आला, जो बीजेपीच्या नेत्यांना अनुभव आला, कार्यकर्त्यांना अनुभव आला, बच्चू कडू यांना अनुभव आला, हे सर्व ताकद बळवंतराव वानखडे यांच्या मागे उभे राहतील. कारण बळवंतराव वानखडे हे मूळ स्वभावाचे आहेत, सर्वांना घेऊन चालतात, जातीपातीपासून ते थोडेसे दूर राहतात. त्यामुळे इथं प्रबळ दावेदार हा बळवंतराव वानखडे लोकसभेचा 100% राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. काही हिंदुत्ववादी संघटना या नवनीत राणा यांना सपोर्ट करतील, पण त्या हिंदुत्ववादी संघटनेत फक्त हिंदुत्व आहे म्हणून त्या नवनीत राणाला चालवतील, पण त्यांचा प्रामुख्याने काही उपयोग होणार नाही. म्हणून पुढचा खासदार इथून जो जाईल तो बळवंतराव वानखडे किंवा काँग्रेसचाच जाईल. उद्धव ठाकरे इथे बहुतेक त्यांचा कॅन्डिडेट देणार नाही, कारण की उद्धव ठाकरेंनाही परिस्थिती इथली माहीत आहे. जसं शिंदे आणि उद्धव हे दोन गट झाले, त्यामुळे इथली परिस्थिती काय आहे हे शिंदे साहेबही ओळखून आहेत आणि उद्धव साहेब ठाकरे ओळखून आहेत. ते जास्त या स्थितीवर दावा करतील नाही, पण इथे दावा प्रामुख्याने नवनीत राणा म्हणजे बीजेपी कडून राहील किंवा दुसरा दावा राहील तो काँग्रेसकडून महाविकास आघाडीचा वानखडे यांचा. पण लढत ही नवनीत राणा आणि बळवंतराव वानखडे यांच्यात होईल. समजा आनंदराव अडसूळ हे जर उभे राहिले तर राणा हे निश्चितच अपक्ष राहतील, म्हणजे ते नुकसान आनंदराव अडसूळ यांना 100% भोगावं लागेल. पण समजा राणा जर उभे राहिले तर मला तरी असं वाटतं की आनंदराव अडसूळ तिथून सपशेल माघार घेतील, कारण शिंदे गटाचं अमरावती जिल्ह्यात एवढं काही कुठेच नाही आहे आणि अडसूळ हे पहिलेच अमरावती जिल्ह्याच्या नाकातून उतरलेले आहे, त्यामुळेच ते मागच्या वेळेस 1.5 लाखाने पडले. हा असा लेखाजोखा मांडत असताना परिस्थिती पुढच्या वेळेस काही बदलूही शकते. त्यामुळे तात्पुरतं हा फक्त गंधाका पन्ना या चॅनलवर फक्त आजचा खासदारकीचा विषय अमरावती जिल्ह्याचा हा लेख मी मांडत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ पडल्यास गंधाका पन्ना YouTube चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.